नमस्कार सगळ्यांना. छान असे माहेरून इतके सुंदर आंबे आणले होते ना, ताजे फ्रेश असे. आणि माहेरून काय काय आणले ते दाखवते तुम्हाला. शेव ही जिलेबी फेमस आहे आमच्या इथली जिलेबी. आणि ह्या कैऱ्या आणल्या होत्या 7-8, कोथिंबीर. आणि हे पंढरपुरी चिरमुरे आणले होते येताना. सगळं खाऊ घेऊन आले होते. आणि मग संध्याकाळी देवाला दिवा लावला आणि ठरवलं की जेवताना अशा फोडी करून चटणी करायची थोडीशी, म्हणून जेवताना सगळ्याला पुरेल अशी ताजी ताजी. थोडासा चिरमुरे शेव मिक्स करून थोडीशी खाल्ली. खूप छान लागते नुसतं खायला. मग आंब्याच्या फोडी करून घेतल्या बारीक बारीक, धुवून स्वच्छ पुसून बारीक, जेवताना खाण्यासाठी. त्याची कोय काढून घेतली. पहिलं आम्ही लहानपणी म्हणायचो कोई कोई भावऱ्या, शिप्याच्या भावऱ्या, असं म्हणजे नाव घ्यायचं. सुरकीच्या नवऱ्याची वाटकून इकडं असं म्हणायचं. पुरी चिडायच्या असं म्हणायचं. किती लहानपणीच्या आठवणी असतात ना. आणि असे बारीक फोडी करून घेतल्या. सगळ्यांना आवडतात असं लोणचं खायला, म्हणजे चटकीफट. आणि आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळं आंबट सगळ्यांनाच आवडतं. थोडीशी जिरी मोहरी, तेल गरम झाले, थोडंसं तेल टाकलं होतं. जिरे मोहरी चांगलं गरम होऊन दिलं. थोडासा हिंग, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ. आणि चांगलं ह्याच्यात तडतडून गरम झालेलं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. हे जेवताना म्हणजे झटपट, जेवताना ताजं फ्रेश आणि संपतं पण लगेच. हे सगळ्यांनाच आवडतं, साधी सिंपल. आणि अजून कढईमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. मग जेवताना लोणचं, वांग्याची भाजी, भाकरी, मसाले भात केलता. आणि सकाळची दोडक्याची भाजी होती. खूप छान टेस्टी झालं होतं. पटकीना झटपट असे आंब्याचे भरपूर प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत. आणि जेवण करून घेतलं मी गरम गरम. तुम्ही पण जेवायला. संध्याकाळ झाली होती. गुड नाईट. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.